जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझे करुण प्रारंभे दफावर ताप तुंतुन्याचा शाहीर लाल महाराष्ट्राचा शाहीर लाल महाराष्ट्राचा शिवशंभूंचे गात गुणगान जी धन्य धन्य बाजी प्रभुवीर धन्य धन्य बाजी प्रभुवीर धन्य धन्य बाजी प्रभुवीर रण दुरधर शूर बहादूर असा तो गगनगता दिवस असो वासो अंधार बाजन केले जीवाचे रानजी अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्धी जोहर यांनी प्रचंड पाऊस घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी त्यांच्यासारखा दिसणारा त्यांच्यासारखा बोलणारा म्हणजे शिवा काशी यांना बोलवून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, वय महाराज जातो की. आणि मग काय घडलं? रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास त्याच्या सुमारास गळवल्यास शिवबालकीत बाजी संगती शिवबालकीत बाजी संगती पावसानं ओली झाली धरती रात अंधार मावळ चालती दुसऱ्या पालकीत शिवा काशी मोठ्या रूपात चालला दादा दोन दिशेला दोन पालख्या गेल्या. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराळ घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं आणि सिद्धी समोर बसवलं. तोवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भागल्या आणि कळाला सिद्धी. त्यानं मॅनेतनं तलवार काढली आणि शिवावर धरली. सच बता तू कोण है? वरना महाराज आएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असतो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? सिद्धीची तलवार चालल्या गेली आणि शिवा मारला गेला. पलीकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि बाजी म्हणतात, राजा आपण आता वेळ करू नका. आपण निंबे फौज घेऊन विशालगडावर रवाना व्हा. आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. पण राजा म्हणतायत, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथं आलो आहोत. आता जे होईल ते मिळून करू. पण बाजी म्हणतायत, नाही, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय खडा उभा राहून बाजी खिंडीला विनविती खरी शिवबाला तुम्ही सुखरूपैतून जावा तो पौडवावा त्या वैशाऱ्याला तुम्ही केला पाहिजे पदवास विशालगडाला आलो आता सिद्धीला मी ठार करतो सिद्धीला बाजीचा डाव तो वार करतो मी ठार दृष्ट शत्रूला धर्म सत्य भाम हा माझा याच मताला रक्ताने भिजले बाजी थांबाया होई नाराजी तम नाही मला रमाजी बाजी लावीन जीवाची बाजी कधी पोचेल ते गडावरी राज शिवाजी जी रक्ताच्या धारळत असले बाजी प्रभू म्हणताय, राजा आपण गडावर पोचणार नाहीत. जोवर आपण गडावर पोचणार नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही राज. आणि मग काय घडलं? गडाडा आवाज गडाडला
देऊन गेला बाजीचा प्राण, दिल्या शब्दाची ठेवली जाण, बाजीनं केलं जीवाचे रान. जी 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 आणि म्हणतायत राजे धन्य बाजी धन्य. जर का या खिंडीची माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा, इथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा. जर का या खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील, नमो पार्वते पते हर हर, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, वीर बाजी प्रभू देशपांडे की जय. धन्यवाद.